महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र असलेल्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आता अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले जाणार असून काही दिवसांपूर्वी यवतमाळमधील 27,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। त्यानंतर अमरावती जिल्ह्यातून तब्बल 21,937 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत, अशी माहिती मिळत आहे। अमरावती जिल्ह्यातील 47 महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला आहे। सध्या अमरावती जिल्ह्यातील 6,95,350 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। विविध कारणांमुळे 21,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले, त्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही। आता लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांची नोंदणी बंद झाली आहे, त्यामुळे इथून भविष्यात कोणालाही अर्ज करता येणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना या योजनेतून बाद करण्याची शक्यता आहे। अमरावतीतील 21,000 महिलांचे अर्ज देखील या कारणांमुळे बाद करण्यात आले। महिलांचे उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक, 4 चाकी वाहने आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत। त्यामुळे जर तुम्हीही निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर तुम्हालाही योजनेचा लाभ मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। जुलैचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न पडला असेल तर जुलैचा हप्ता पुढच्या 2 आठवड्यांमध्ये यायला हवा, या संदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही। या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे सरकारला चांगला पाठिंबा मिळाला। या योजनेसाठी वेगवेगळ्या विभागांकडून पैसे घेतल्याबद्दलही सरकारवर टीका होत आहे। नोव्हेंबर 2024मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिणींना देण्यात येणारी रक्कम 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु 7 महिने उलटूनही हे आश्वासन पूर्ण झालेले नाही। या योजनेसाठी आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचे पैसे वापरल्याबद्दल सरकारवर बरीच टीका होत आहे। आदिती तटकरे यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की 2025 ते 2026 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 28,290 कोटी रुपये, आदिवासी विकास विभागाअंतर्गत आदिवासी प्रवर्गासाठी 3,240 कोटी रुपये आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी 3,960 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे।